नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एका गर्भवती स्त्रीची वेदनादायी कथा. माझं नाव सांगणं इथे महत्त्वाचं नाही, कारण माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया या जगात आहेत. प्रत्येकाची वेदना वेगळी, पण डोळ्यात साचणारे अश्रू सारखेच. मी माझ्या गर्भातील बाळासाठी जगते, त्याच्या छोट्याच्या स्पंदनासाठी धडपडते. मी माझ्या आयुष्याची कहाणी नाही, तर एका आईची अपूर्ण स्वप्न आणि जगण्याची कडवट चव आहे. मी एका छोट्या गावात जन्मले. लहानपणापासून स्वप्न होतं की शिकून मोठं व्हावं, चांगलं घर मिळावं आणि आईवडिलांचा मान वाढवावा. माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती. आई शेतीत काम करून घर चालवायची. शिक्षणात मी हुशार होते, पण गरिबीमुळे मला 10वी नंतर शिक्षण थांबवावं लागलं. माझं मन मोडलं, पण आई म्हणाली, बाळा, मुलीचं आयुष्य शिकण्यात नाही, संसार करण्यात आहे. तुला चांगला नवरा मिळाला तर तुझं भाग्य. आईचे शब्द ऐकून गप्प बसले, पण आतून मात्र मला खूप रडू आलं. मी फक्त 19 वर्षाची असताना माझं लग्न ठरवलं गेलं. मुलगा दिसायला ठीक होता, घर मध्यम होतं. सगळ्यांनी सांगितलं, भाग्यवान आहेस, चांगल्या घरात जातेस. मीही विचार केला, आता संसार हाच माझा मार्ग. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने बरे गेले, पण हळूहळू वास्तव दिसू लागलं. माझा नवरा दारू पित असे. दारूच्या नशेत मला शिव्या द्यायचा, कधीकधी हातही उचलायचा. सुरुवातीला वाटलं कदाचित माझ्यात काही कमी आहे म्हणून तो असं वागतो, पण नंतर कळलं ही त्याची सवय आहे. सासू सासरे कठोर स्वभावाचे, छोट्या छोट्या गोष्टीवर टोचणी मारायचे. काय काम करत नाहीस, घर नीट नाही, जेवण नीट नाही. माझं मन थकलं, पण मी शांत राहायचे. मला शिकवलं होतं, संसार तुटला म्हणजे बाईचं आयुष्य तुटलं. लग्नाला 2 वर्ष झाली आणि माझ्या कुशीत जीव आला. मी गर्भवती असल्याचं कळल्यावर मला वाटलं आता कदाचित सगळं बदलेल. बाळाच्या आनंदात घरच्यांचा राग विसरेल. सुरुवातीला खरंच सगळे आनंदी दिसले, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. नवऱ्याला जबाबदारीची जाणीव झाली नाही. तो अजूनही दारूत, मित्रात गुंतलेला. सासू मला म्हणायची, गर्भवती आहेस म्हणून तुला राजासारखं वागणूक हवी का? आम्हीही बाळ जन्माला घातलीत, एवढं नाटक केलं नाही. माझ्या अंगात शक्ती उरली नव्हती, उलट्या, थकवा. पण तरीही मला शेतात काम करायला लावलं जायचं. कधी कधी वाटायचं, देवा असं का? पण मग गर्भातल्या माझ्या बाळाची हालचाल जाणवायची आणि मी पुन्हा उभी राहायची. गर्भ वाढत होता आणि माझ्या समस्या देखील. माझा नवरा दारू पिऊन परत यायचा आणि माझ्यावर ओरडायचा, तुझ्यामुळे माझं आयुष्य अडकलंय. बाळ जन्माला आलं की खर्च वाढेल. मी त्याचं ऐकून शांतपणे रडायचे. माझ्या आईकडे जायची इच्छा व्हायची, पण सासरचे म्हणायचे, गर्भवती बाईला माहेरी ठेवायचं नसतं, जे आहे इथे सहन कर. रोज सकाळी उठून स्वयंपाक, भांडी, घरकाम, जनावरांची काळजी, सगळं माझ्यावर. माझं शरीर थकलं होतं, पण कोणाला फरक पडत नव्हता. या काळात एकच आधार मिळाला, माझ्या गर्भातलं बाळ. त्याचे स्पंदनं, त्याच्या हालचाली म्हणजे मला जगायला बळ देणारा हात. मी बाळाशी बोलत असे, बाळा, तू आल्यावर माझं आयुष्य बदलेल. तू मला आई म्हणशील, तेव्हा या सगळ्या वेदना विसरेन. कधी कधी रात्रभर जागी राहून पोटावर हात ठेवून त्याची लहानशी हालचाल ऐकत राहायचे. त्या क्षणी माझे अश्रू वाहत, पण त्यात एक विचित्र समाधानही असायचं. 9वा महिना सुरू झाला. माझं शरीर थकून भागलं होतं. एका रात्री तीव्र वेदना सुरू झाल्या. मी सासूला हाक मारली, पण तिने झोपेतूनच उत्तर दिलं, थोडं सहन कर. सगळ्या बायकांना असंच होतं. मी तडफडत होते, जीव जायला आला होता. शेवटी शेजाऱ्यांनी मदत केली आणि मला रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टर म्हणाले, खूप उशीर झालाय, रक्त कमी आहे, आईचं प्राण धोक्यात आहे. मी डोळे मिटून प्रार्थना केली, देवा, माझं आयुष्य घे, पण माझं बाळ वाचव. प्रस्तुतीनंतर मला शुद्ध आली. तेव्हा मी खूप अशक्त होते. मी पहिला प्रश्न विचारला, माझं बाळ कुठे आहे? डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, तुझं बाळ जन्माला आलं, पण ते वाचलं नाही. तो क्षण माझ्यासाठी मृत्यूपेक्षा भयंकर होता.
माझ्या सर्व वेदनांचं, सहनशक्तीचं, स्वप्नाचं सारं काही एका क्षणात कोसळलं. मी ओरडले, रडले, पण काही उपयोग नव्हता. माझं पोट रिकामं झालं होतं आणि माझं मन. आज माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरला नाही. माझा नवरा अजूनही बदलला नाही. सासरचं घर तसंच कठोर आहे, पण मी मात्र आता रिकामी झालेली आहे. पण एक गोष्ट नक्की, मी आई आहे. जरी माझं बाळ या जगात आलं नाही, तरी मी त्याला गर्भात 9 महिने जपलं. त्याचं प्रत्येक ठोके, प्रत्येक हालचाल माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं देणं आहे. मी अजूनही रात्री डोळे मिटले की त्या बाळाशी बोलते. बाळा, तू माझं अपूर्ण स्वप्न आहेस, पण तुझ्या आठवणीनेच मी जगते. ही माझी कहाणी आहे, एका गर्भवती स्त्रीची वेदनादायी कहाणी. मी एकटी नाही. अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या आईपणासाठी झगडतात, वेदना सहन करतात, पण समाज, गरिबी आणि नियती त्यांना मोडून टाकते. माझं आयुष्य तुटलं, पण अजूनही मी जगते, फक्त त्या बाळाच्या आठवणीसाठी, फक्त त्या बाळाच्या आठवणीसाठी.